कुठे चाललीस? रोज लेट. पुन्हा आज 30 मिनिट लेट. सगळी मुलं वर्गात गेली. सॉरी टीचर. सॉरी वगैरे काही नाही. पुढची बेल होईपर्यंत इथं हात वर करून उभं राहायचंय. मॅडम, ही मुलगी अशी का थांबली? तुम्ही नवीन आहात, नाहीतर या मुलीला कोण ओळखत नाही. दररोज लेट येते आणि अशीच थांबते. तुम्ही तिला विचारत नाही लेट का होते? लहान मुलांचं कामच असतं खोटं बोलायचं. माझ्या लेक्चरचं टाइम झालं, मी जाते. बाळ, तुला लेट का झाला? मी आईचं काम करत होते. कसलं काम? सर, माझी आई डब्याचं काम करते. सकाळी डबे 8 वाजता द्यायचे असतात आणि शाळा पण 8 वाजता असते. माझी आई पायानं हात आहे ना, ते डबे पोचून मला शाळेला यायला उशीर होतो सर. आणि तुझे वडील? जेव्हा मी लहान होते ना, तेव्हा माझ्या आई वडिलांचा ऍक्सिडेंट झाला होता. त्यात माझे आईचे पाय गेले आणि माझे बाबा गेले. तुझे हात खाली घे. तुझ्याकडे बॅग नाही? नाही आहे. तुझ्याकडे बॅगच नाही? नाही. ठीक आहे, तू जा. सर, बेल तर अजून झाली नाही. मी मॅडमला सांगतो, तू जा. सर, ही मुलगी खोटं बोलतेय. तुम्ही नवीन आहे, तुम्हाला माहित नाही. सर, माझी आई डब्याचं काम करते. माझी आई पायानं हात आहे ना, ते डबे पोचून मला शाळेला यायला उशीर होतो सर. तुझ्यासाठी. पण हे कशासाठी सर? हे तुझ्या हिमतीसाठी. हे जे तू करतेस ना, ते तुझ्या वयाच्या मानानं खूप मोठं काम करतेस. आईच्या मदतीसाठी म्हणून तू डबे द्यायला जातेस. मला नाही वाटत या शाळेत तुझ्यासारखं कोण करत असेल. आजपासून हे सर्वजण तुला हात वर करून उभा करणार नाही. आम्हा सर्वांना तुझा गर्व आहे आणि तू तुझ्या आईची लहानशी सोल्जर आहेस. हे घे. कशी वाटली? खूप छान आहे. जा, तुझ्या क्लासचा वेळ होतोय. अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, पण त्यावर मात करून जगणं म्हणजे जीवन. गोविंद नारायण जोग सराफ 1901 पासून